चाळीसगावमध्ये भीषण अपघात. आईला भेटायला निघालेल्या 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दसेगाव फाट्याजवळ दुपारी ही धक्कादायक घटना घडली. चंचल लांडगे आणि तिची मैत्रीण वैष्णवी चौधरी या दुचाकीवरून रईपुरीकडे जात होत्या. तेवढ्यात मागून भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चंचल लांडगे हिचा जागीच मृत्यू झाला, तर वैष्णवी गंभीर जखमी आहे. जखमी वैष्णवीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको करत प्रशासनावर संताप व्यक्त केला. तुम्ही म्हणले ऐकून घ्या साहेब, तुम्ही बरोबर म्हणताय, पण सर ही माणुसकी आहे का? तुम्ही इथं आले साहेब, तुम्ही उतरले सुद्धा नाही खाली. अहो त्याच्यामध्ये ऐकून घ्या, एक मिनिट ऐका, मी सांगतोय. त्याच्यामध्ये तो क्लीनर होता, ऐकून घ्या, माझ्या हातात क्लीनर होता. क्लीनरला रागाच्या भरात काहीतरी गडबड होईल म्हणून मी त्याला ऐकून मी काय म्हणतो साहेब, त्याच्या एका नंबराच्या 10 गाड्या साहेब. सर तुम्हाला भरलेल्या दोन गाड्या ती गाडी तर नाही, भरलेली गाडी त्यांनी कुठं काय भरलेली गाडी गायब झाली. तुम्हाला मालक माहिती, ऐकून घ्या, ज्यांनी मी काय सांगतोय. ज्याची गाडी आहे मालक माहिती तुम्हाला. तुम्ही आरोपी का पकडत नाही? आरोपी पकडलेला आहे ना. आरोपी कोणी? मालकाला पण आरोपी करू. साहेब भरलेली गाडी गायब कस काय झाली आणि 10 मिनिटांमधून येतो. एक मिनिट, ही गाडी तो अज्ञात नाहीये. दुसरी एका मालकाच्या 4-5 नंबरच्या गाड्या आहेत त्या. तर गाडी दुसरी जमा केली आणि ती गाडी कुठे गेली इथून? नाही, गाडी मी व्हेरीफाय केली आहे. तुम्ही इथं पेट्रोल पंप आहे, हायवेचे कॅमेरे, एवढ्या परिसरामध्ये स्पॉटला 5 किलोमीटर मध्ये 10 गाड्या उभ्या होत्या. तुम्हाला मी तुम्ही verify करा सर. गाड्यांचे मी चेक केलं तिथं काय पंपावरती स्पॉटवर होतो. आपल्याकडे फोटो आहेत आणि ती भरलेली गाडी होती सर, ती भरलेली गाडी गायब केली. भरलेली गाडी कोणी गायब केली ते सांगा. एक मिनिट, आता मी बोलू का? तुमचं झालं. तुमची ज्या काही शंका आहेत ना, आता भरलेल्या गाडी गायब केल्या असं तुम्ही म्हणता, किंवा त्या दरम्यानच्या काळात जेवी गाड्या होती, आपण त्या सगळ्याचा तपास करून जी गाडी ठोकलेली असेल त्याच गाडी आपण हे करू. जरी एक मिनिट ऐकून तर घ्या. त्यासाठी आपल्याला सीसीटीव्ही फुटेज तपास करावा लागेल. मग त्याच्यासाठी तो कोणी हे केला, कोणी घेऊन गेला, किंवा तो होता तो व्यक्ती गेला का, या सगळ्या मुद्द्याला होईल. पण आज पोरगी जागेवर त्यांनी मानून याच्यावर काय करायचं सर? जागेवर पोरगी गेली. त्यावेळेस घटना झाली ना, हो ना, स्कूटी गायब झाली. तुमच्या कर्मचाऱ्यांनी स्कूटी इथून काय घेऊन गेली? तू बोला, मी बोलतो ना. इथं स्कूटी गायब का केली? इथं स्पॉटला गाडी बी गायब झाली. पंचनामा करा आधी सर. एक मिनिट ती आपण ऐकून पोलीस घ्या. अरे स्टेशनला बाबा, देतो ना. सर तुम्ही सर्व आल्याशिवाय गाडी दिली नाही पाहिजे. बरं, तुमचं झालं. मला बोलू जर देता का एक तुम्ही? मिनिट साहेब. तुमच्या सगळ्या ज्या स्कूटी कोणी नेलं, कसं नेलं, याला सगळं बघू ना. पण आता आपण रोडवर थांब या गोष्टी सर, आम्ही सरांना 4 फोन केले. आम्ही सरांची वाट बघतोय. ऐकून घ्या. मी आलो ना आता, ठीक आहे. सरांची वाट बघतोय. सर आले, उतरले बी नाही सर. ऐकून अहो, घ्या. आमची मुलगी गेली, आम्ही काय खोटं आम्ही कुठं कोणतं खोटं अरे बाबा, सर, हे आता बघा, नाही तुम्ही याच्यातलं एकही खोटं बोलणं चाललं. जे काय झालं असेल, मी आलो वरिष्ठ, मी तुमच्या सगळं प्रश्नाचं हे करतो. काहीच काळजी करू नका. आपण सगळं जे वस्तुस्थिती आहे त्या पद्धतीने, मग तो कोण असेल, गाडी कोणाची असेल, जोही असेल, मालकापासून तर आपण सगळ्या गोष्टी मी करतो ना. आम्ही आपल्याला फक्त वेळ द्या, सगळं करतो. त्याच्यामध्ये काही शंका नाही. मी शब्द देतो, याच्यातलं काही होणार नाही. पोलिसांनी डंपर जप्त करून चालक आणि क्लिनरला अटक केली आहे. मात्र मालकावर कारवाई होणार का? सीसीटीव्हीच्या आधारे सत्य समोर आणण्याचा पोलिसांचा दावा आहे. अवैध वाळू वाहतुकीचा संशय आणि निष्पाप जीव गमावण्याची वेळ, याला जबाबदार कोण? आनंद गांगुर्डे, इंडिया स्टिंग न्यूज, चाळीसगाव. आम्ही इथं ट्रॅफिक जाम केलेली का केलेली की आमच्या मुलीला न्याय मिळावा म्हणून. न्याय मिळण्यासाठी आम्ही इथं रस्त्यावर थांबलेलो आणि प्रशासन इथून पळून चाललोय. या आरोपीला सहकार्य करताय, कारण की वाळूच्या डंपरने पोरीचा जीव घेतलेला आहे म्हणून ते पळून गेले इथून. काय घटना घडलेली? इथं वाळूची डंपर भरलेलं 16 टायर. मालकाचं नाव सुद्धा डिपार्टमेंटला माहिती आहे, कारण की ते हप्ते घेतात, त्यांना माहिती असं नाही. घटना झाल्यानंतर ज्या मुलीची स्कूटी इथून घटनास्थळी गायब कशी झाली, वाहन कसं गायब झालं, भरलेलं डंपर कुठे गेलं, त्याच्याकरता केलेलं आहे की तुम्हाला सगळं मालक कोण आहे, मारलेला कोणी आहे, तिची मालक इथं आम्हाला पाहिजे. आपण धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवलेला आहे, काय सांगा? आम्हाला न्याय मिळण्यासाठी थांबलेलो आहे. आम्ही जीव गेलेला आहे आमच्या मुलीचा. संपूर्ण शंकात आहे. अहो घटनास्थळला